प्रतिपच्चन्द्रलेखेव कर्किष्णुर्विश्ववन्दिता शाहसिनो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजे मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला तोडणे शौर्याला तोडणे स्वतःला सागर समान ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचे मान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीचे सह्याद्री त्या शंभूचा अभिमान ज्या कुशी तुमच्या राज्याचं जे स्वप्न उदय झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता तर मुलखामध्ये राहून कराडच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे कराडचे संकल्प शहागीराचे भोगले ज्यांना इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले शहरात नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तिच्याने निर्माण केला कराड त्याचा फक्त रक्षणच केलं नाही तर तिच्याने निर्माण केलं कराड त्याचा पटीला वाढवलं असे ते शब्द आहेत त्यांच्या आरे मागुशांना प्रथम मी अभिवादन करते आणि त्याच्या आता नमस्कार तिथे मस्तक ते गावावर नमस्काराच्या जागाच कमी झाले परंतु ज्यांचं नाव आहे का ते मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता माता ज्या महाराष्ट्रानं उभा महाराष्ट्र आपल्या इथे गर्भातच पाहिला होता तो महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस झुंजत राहिला त्या रयतेच्या अंतर्ज्ञात तो एकटाच सुरेख ठरला नवरा स्वराज्याचा स्वाभिमान की नवरा स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशा प्रयत्न गुंडावर त्याला दिशा दया होईल येतो दिवस तिथे जागे राजावर ते उभे होते ते साध्य झाले आणि सगळ्यांच्या खांद्यावर एक स्वराज्य उभं राहिलं लागली मग फतेच्या इच्छाने देऊ लागल्या तमाम मराठी साम्राज्य म्हटलं जाऊन काढता गर्दनी मिळून उभं टाकलं आणि रायगडावर पस्तीस मनाचं सोनेरी सिंहासन साकारलं सकाळ गुरुमंडित अखंड लक्षणार्थ राजकारी धुरंधर श्रीमंत राजाधिराज शिवाजी महाराज की जय की जय रायगडाच्या कलाकाराला मर्ड्यांच्या मनामनात काळाच्या क्षणाला भेट दिली खऱ्या अर्थाने शुभ उजागर झाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं काम गायचं कष्टकऱ्यांचं राज्य उभं राहिलं अहो औरंगजेब ही साधन होता आजच्या घटनेतील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आणि आजच्या घटनेतील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजे माझ्या शिवरायांचं काबूल पासून कन्यापर्यंत म्हणजे अजून एवढीपर्यंत साम्राज्य विस्तार असणारा असा तो औरंगजेब आणि एवढ्या 6.5 दिवसांपर्यंत बसवलेला माझ्या शिवरायांचं राज्य म्हणजे औरंगजेब घर आणि गरज शिकणं मग औरंगजेबाला हे कल्पना करायचे काय दिले जायचे तिला आदिलशाही असते तिकडे कुतुबशाही असते तिकडे अफगाणिस्तान कसं आहे मग करायचेच का याचं उत्तर औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रिकेत लिहितो इराणचं राज्य अफगाणचं अफगाणिस्तानचं राज्य इराणचं नगरचं राज्य निजामशाहचं आहे निजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे गोळकुंडचं राज्य कुतुबशाहचं आहे परंतु इथलं महाराष्ट्राचं राज्य पुढे राज्य सम्राट काहीशाचं नसून ते तिथल्या रयतेच आहे आणि तिथे राज्य रयतेच असतं तिथली माणसं मारायला कधी मागे पुढे बघत नाही हा सगळ्यात मोठा धोका आहे महाराजांच्या काळात केंद्र विकसित झाले नव्हते तेव्हा या माहिती शोध लागला नव्हता परंतु जा रायगडावर एखाद्यानं सिंहासनाजवळ उभं राहा आणि एखाद्यानं नगरखान्याजवळ किती हळू आवाजात तुला ते रायगडावरच्या सिंहासनावर स्पष्ट येईल आज परवा रायगडाचं बांधकाम सुरू होतं त्यावेळी महाराजांनी बांधलेले अँटी चंबर सापडले अँटी चंबर ही संकल्पना आताची त्यांनी त्यावेळी विकसित केली कधी रायगडावर गेलं तर बघूया तख्ताच्या मागच्या बाजूला अंडरग्राउंड अँटी चंबर कोणत्या लाकूड जायल्यावर काळा धूर कोणत्या लाकूड जायल्यावर लाल ज्वाला कोणत्या लाकूड जायल्यावर लाल ज्वाला यावर महाराजांचे संकेत झाले त्यावेळी कोल्ह्याला द्यायला गेला तिथल्या मावळ्यांनी गवताची गज पेटवली गवताच्या गतीचा पांढऱ्याचं महाराजांनी रायगडावर बघितला आणि महाराज करायचे गड झाले म्हणजे पांढऱ्या धुरा संकेत विजय मिळवला कुठली अशी बातमी असली तर रायगडावर काळा धूर केला गेला त्याचा काळा धूर राजगडावर दिसायचा राजगडचा काळा धूर कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर दिसायचा कोल्हापूरच्या पन्हाळ्याचा काळा धूर तोरण्यावर दिसायचा तोरण्याचा काळा धूर सामान्य जातेगडावर दिसायचा सामान्य जातेगडाचा काळा धूर प्रतीकगडावर दिसायचा प्रतीकगडाचा काळा धूर व प्रतीकगडाचा काळा धूर रांगणावर दिसायचा रांगणाचा काळा धूर सामान्य गडावर दिसायचा सामान्य गडाचा काळा धूर व सामान्य गडाचा काळा धूर प्रतापगडावर दिसायचा प्रतापगडाचा काळा धूर व प्रतापगडाचा काळा धूर विजयदुर्गावर दिसायचा व विजयदुर्गाचा काळा धूर पद्मदुर्गावर दिसायचा अशा प्रकारे एका तासाच्या आत निरोप होते तरी काय शुभ आउट ऑफ कव्हरेज नॉट रिचेबल अशा प्रकारे महाराजांनी पहिलाच विचार केला की राज्य उभं राहील परंतु त्याच्या रक्षणाचं काय विजयदुर्गाचं राज्य नव्हतं यादवांचं साम्राज्य नव्हतं मग परक्यांचे ओढे आणि छाताळावर काय नसले मग महाराजांचं लक्ष शत्रू आले ते दर्यावरून आले आमच्या छाताळावर थैया नसले आणि परतून दर्यावर थांबले आम्ही राज्याकडे सुटलोही पण आमचं धर्मशास्त्र आम्हाला फक्त 5 मैलावर जाण्याची परवानगी देते मग महाराजांनी काय केलं
दर्यामध्ये कोण जाऊ शकतं? कोळी आगी भंडारी दर्यामध्ये कोण जाऊ शकतं? मुस्लिम. महाराजांनी स्वतःचं दौलत खान दर्यातून काढलं. महाराज दौलत खानला म्हणाले दर्या राखला पाहिजे. महाराज दौलत खानवर काढायचे. या हुकूम जर असे पात्र घडले तर ते तुमच्या मागे लागेल दौलत खान. आणि मराठ्यांचं आम्हाला सुद्धा सुटलं. पण मस्तकापर्यंत गेलं. मस्तकाच्या सुंबळीचं झालं. काही याला दर्यातच कापले गेले. 2 शहर महाराजांसोबत केले गेले. आणि मराठी आरमाराचं पैसा उचलला. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानमध्ये मराठ्यांचा आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला ती जाणीवपूर्वक हे सांगतात. महाराजांनी इतिहासामध्ये एक काल आणि एक माणूस परत नाही वापरला. त्या काळात इंग्लंडमध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशित व्हायची. लंडन देखील लंडनमध्ये प्रकाशित होणारे वृत्तपत्र. ज्यावेळी महाराजांच्या आग्र्यातून सुटण्यासाठी त्यावेळी लंडन देशाच्या पहिल्या पृष्ठावर महाराजांच्या फोटोसोबत त्यांची माहिती आहे. त्यावेळी इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ स्वराज्य असाही नव्हता. द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला. तर त्या काळात इंग्रजांनी महाराजांचा उल्लेख द किंग ऑफ इंडिया शिवाजी राजे असा केला. आता सुगंधा इतके तलक झाली पाहिजे की आवाज रायगडाच्या पायरीला गुंजला पाहिजे. महाराज